नमस्कार. आपण आलो आहोत आणे तालुका जुन्नर या ठिकाणी. काल या ठिकाणी 5:30 वाजता एक अतिशय गंभीर अशी घटना घडली. यामध्ये एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे. तर आपण आता ते त्यांचं हे घर आहे या ठिकाणी. हा त्यांचा गोठा आहे. ह्याच गोठ्या मध्ये सकाळी 5:30ला हे जे काही व्यक्ती आहे तुषार रामदास दाते, वय वर्ष 38, हे आपल्या जनावरांचं काम करण्यासाठी दोघं पती पत्नी असेल ते उठले होते आणि ह्याच त्यांच्याजवळ ह्या ठिकाणी 15 गाया आहेत आणि आपलं दूध दूध काढून आपली कुटुंबाची उपजीविका भागत असतात. आणि आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी ते गाय वगैरे, गायांचं जे काही दूध काढायचं काम आहे किंवा त्याला चारा घालण्याचं जे काम आहे ते करत असताना जे तुषार जे दाते होते ते आपले ह्या ठिकाणी जनावरांना जे खाद्य आहे ऊस म्हणून या ठिकाणी आणला होता. आणि त्या तो जो ऊस आहे, हा ऊस हे खाद्य त्या ठिकाणी न्यायचं होतं त्यांना कुट्टी करण्यासाठी काहीतरी. आणि ते त्यांनी जे कुट्टी करायला इकडे आले ते, आणि ह्या ठिकाणी तो जो एक आरोपी जो होता या ठिकाणी लपून बसला होता. ह्या जे मुरघात जो आहे त्या ठिकाणी तो लपून बसला होता. घटना अशी घडली आहे की जुन्नर तालुक्यातील आणे गावात म्हणजे हे जे काही ऊस आहे या ठिकाणी तुषार रामदास दाते, वय वर्ष 38, यांचा निर्घृण खून केलेला आहे. त्याविषयी जी फिर्याद आहे, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून जो आरोपी आहे मनोज महादेव हांडे, राणा चैतन्यपूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत खुनासह विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 8 जुलै 2026च्या पहाटे तुषार दाते आणि त्यांची जी पत्नी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे आपलं जे काय जनावरांना जो दूध काढणे किंवा त्यांना चारा घालणे हे सगळं करत असताना सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तुषार दाते हे आपले जनावरांना खाद्य नेत होते, ऊस वगैरे ते. आणि त्या ठिकाणी जो काही जो हांडे जो आरोपी आहे तो या ठिकाणी बसला होता आणि त्यांनी त्याला पाठीमागून त्या तुषार जे दाते आहेत त्यांच्या पोटावरती आणि पाठीवरती वार करत त्यांना ठार मारले आहे त्या ठिकाणी. त्यानंतर जी काही पत्नी आहे त्यांची त्यांनी बुवा हे ऊसाची जी मुळे आहे ते घेऊन का आले नाही तिकडे, तर म्हणून त्या पाहासाठी इकडे आल्या. तर या ठिकाणी तो त्यांच्यावरती तो वार करत होता आणि मग त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला आणि मग त्यांचे जे काही सासू सासरे आहेत, जे तुषारचे आई वडील, ते या ठिकाणी आले आणि त्या या ठिकाणी आल्यानंतर मग त्याने तो इथून तो पळाला. तर तो जो पळाला तर ते इकडे टोमॅटोचं जे शेत आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणी तो पळाला तिकडे. मग त्यानंतर जी काही घटना होती ते त्यांचे मोठे बंधू आहेत त्यांना सांगण्यात आले. मग सगळे लोक या ठिकाणी आले आणि यांना आळेफाटा येथील महेश मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत असलेलं त्यांना घोषित केलं. आरोपी मनोज हांडे यांच्याशी पूर्वीपासून वाद होता असं त्यांचं म्हणणं होतं. पूर्वी त्यांच्यावर देखील आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी आणि इतर काही गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहे ते दाखल देखील त्याच्यावरती केले होते. त्यानंतर त्याला अटक झाली होती. काही महिन्यापूर्वी तो कारागृहातून बाहेर आला आणि फिर्यादीने असा त्याने दावा केला आहे. जुन्या वैमनस्यातून सूडबुद्धीने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात त्याच्यावरती आलेला आहे. या प्रकरणात आळेफाटा पोलीस ठाण्या अंतर्गत आरोपी विरुद्ध कलम 103, कलम 109, कलम 151(2), कलम 352 अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तर हा जो आरोपी आहे तो आरोपी या ठिकाणचं जे टोमॅटोचं शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन तिथे एक छोटंसं काहीतरी टोमॅटो ठेवण्यासाठी किंवा शेतातली काही वस्तू ठेवण्यासाठी जागा बनवली असते त्या ठिकाणी तो जाऊन लपला होता. आणि इथलेच काही जे स्थानिक नागरिक असतील आणि पोलिसांच्या मदतीने तो त्या ठिकाणी त्याला आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं. परंतु त्यांनी एखादं औषध जे आहे
ते प्राशन केल्याचं अशी माहिती त्या ठिकाणी आली. त्याच्या बॅगमध्ये काहीतरी एक बाटली होती अशी देखील माहिती याच्यामध्ये येते आहे. आणि मग त्यानंतर आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सॉरी त्याला नारंगा या ठिकाणी त्याला उपचारासाठी पाठवलं. त्यानंतर मंचर या ठिकाणी पाठवलं. आता तो आरोपी ससून या ठिकाणी उपचार घेत आहे. जे तपासी जे अधिकारी आपले जे आहेत त्यांचं आमचं बोलणं झालं, तर त्यांनी सांगितलं की आता आरोपी जो आहे तो आता स्टेबल आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या ठिकाणी म्हणजे होतात की पूर्वी म्हणजे त्यांचं काहीतरी पूर्वीचा एखादा वाद असेल, की त्या वादानुसार ही घटना घडली असं त्यांचं जे काही फिर्यादी आहे त्यांनी सांगितलं आहे. आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. गायांचं देखील चांगलं कलेक्शन आहे, दूध कलेक्शन चांगलं आहे. 15-16 त्या ठिकाणी त्यांच्या गाया देखील आहेत. आणि 2-4 वर्षापूर्वी सुंदर असा देखील बंगला देखील त्यांनी बांधलेला आहे त्याच गायीच्या याच्यावरतीच. आणि अशा सगळ्या घटना घडत असताना कुठेतरी एखादा एक जण येतोय, तो या ठिकाणी येऊन त्या व्यक्तीला मारतोय. म्हणजे ही खूप मोठी घटना खरं तर ह्या जुन्नर तालुक्यात घडलेली आहे. आणि पूर्ण कुटुंब देखील डिस्टर्ब झालेलं आहे. पण की अशा ज्या घटना घडतात, ह्या घटनांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. आणि जे काही ओळख जी आपली आहे ती किंवा एखाद्या संघ आपण ओळख करतोय, कुठेतरी त्याची सगळी त्याची पार्श्वभूमी बघून काहीतरी संघाची ओळख झाली पाहिजे. आणि तरच ह्या गोष्टी कुठेतरी समाजामध्ये ह्या गोष्टींना आज वय पण त्यांचं एवढं नाही आहे. त्यांच्या पाठीमागं 2 मुलं आहेत. त्यांचं वय 38 वय आहे. तुषार रामदास दाते ज्यांचा या ठिकाणी निर्घृण खून झाला आहे. हीच ती जागा होती. ह्याच ठिकाणी त्यांना तो जो आरोपी आहे त्यांनी त्यांच्यावरती वार केले आणि तो आरोपी ह्याच ठिकाणी हे जे आहे हे आपलं मुरघास केलेलं आहे. ह्या ठिकाणी तो लपून बसला होता आणि त्यांनीच त्याचा फायदा घेत पाठीमागून येऊन या ठिकाणी त्यांच्यावरती वार केला आणि त्यांची निर्घृण अशी हत्या देखील या ठिकाणी खून केलेला आहे. विविध प्रकारे आता आळेफाटा या सर्वचा जो तपास आहे, तर आळेफाटा पोलीस स्टेशन या सर्वाचा तपास करत आहे. पोलीस जे आपले उपविभागीय अधिकारी जे आहेत धनंजय पाटील आणि जी काही पूर्व टीम आहे, ही सर्व या घटनेचा तपास करत आहे. नक्कीच याच्यामध्ये आरोपीला व्यवस्थित चांगल्या प्रकारे तपास करून शिक्षा होईल. परंतु त्या आरोपीवरती अगोदर देखील काय गुन्हे दाखल होते असं देखील माहिती आहे. आणि त्यानंतरच आता त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचं जे काय आता जो खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांमार्फत आता आलेफाटा पोलीस स्टेशन तपास करत आहे. जुन्नर डायरी आणि तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.